मित्रांनो नमस्कार. आज आपण शरीर संबंधाविषयी बोलणार आहेत. तर मानवी जीवनामध्ये संभोग म्हणजे शरीर संबंध किती महत्वाची गोष्ट आहे याविषयी पाहणार आहोत. शरीर संबंध करणं किती गरजेचं आहे व शरीर संबंध केल्यामुळे काय काय फायदे होते याविषयी आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, मी डॉक्टर अशोक तनमुखे, मुक्काम पोस्ट मिरगाव, तालुका जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटस हॉस्पिटल चालवत आहे. मी ज्या पुरुषांना लिंगामध्ये ताठवत येत नाही, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास आहे, यावर मी खात्री उपचार करणारा डॉक्टर आहे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. माणूस ज्यावेळेस जवान होतो त्यावेळेस त्याला स्त्रीबद्दल अट्रॅक्शन निर्माण होतं आणि त्याला असं वाटतं की आपण एखाद्या फिमेल बरोबर म्हणा किंवा अनेक फिमेल बरोबर म्हणा शरीर संबंध करावेत. म्हणजेच निसर्गतःच आपल्या शरीरामध्ये अशा गोष्टी होतात की स्त्री व पुरुषाला शरीर संबंध करू वाटतात. म्हणजेच शरीरामध्ये काहीतरी हालचाली होत असतात. तर मित्रांनो, जर आपण शरीर संबंध केले नाही तर त्याचे खूप तोटे आहेत. म्हणजे आपण जर आपलं पाणी बाहेर काढलं नाही तर त्याचे खूप तोटे आहेत. पण शरीर संबंध केल्यामुळे काय काय फायदे होतात याविषयी आपण बोलणार आहोत. पण शरीर संबंध करण्यासाठी तुमच्या मध्ये ताठरता येणं खूप गरजेचं आहे. कारण की जर तुमच्या ताठरताच आली नाही तर तुम्ही शरीर संबंध करू शकणार नाही. पण जे पुरुष शरीर संबंध करू शकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व जे करू शकत नाहीत त्यांनी माझ्याकडे उपचारासाठी यावे व कायमचे बरे होऊन जावे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. ज्यावेळेस आपण आपल्या फिमेल पार्टनर बरोबर शरीर संबंध करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी जीवनामध्ये एक खूप मोठी गोष्ट आहे. त्या गोष्टीचं नाव आहे स्ट्रेस. आपण ज्यावेळेस आपल्या फिमेल पार्टनर बरोबर शरीर संबंध त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट स्ट्रेस लेवल 0 होऊन जाते. मनाला इतकं प्रसन्न वाटतं की आपल्याला मर्द होण्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स अशी गोष्ट आहे की ती माणसाला जीवन जगण्याचं शिकवते. अनेक लोक बघा, त्यांच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असतो. ते ज्यावेळेस इतरांशी बोलतात त्यावेळेस त्यांचं बोलणं आपल्याला ऐकू वाटतं. याचं रिझन काय? तर त्यांनी आपल्या फिमेल पार्टनरशी केलेला मनसोक्त शरीर संबंध. मनसोक्त ज्यावेळेस माणूस शरीर संबंध करतो, चांगला शरीर संबंध करतो किंवा ज्याच्या लिंगामध्ये खूप ताठर देते, तो आपल्या फिमेल पार्टनरला खूप खुश करतो. आणि फिमेल खुश झाल्या कारणाने, आपला फिमेल पार्टनर खुश झाल्या कारणाने घरामध्येही शांतता लाभते. कारण की ज्यावेळेस आपण आपल्या बायको शरीर संबंध करतो किंवा आपल्या फिमेल पार्टनर बरोबर संबंध करतो त्यावेळेस दोघांची भावनिक अटॅचमेंट ही खूप जवळ येते. एकामेकाशी आनंदाने मेल फिमेल जगतात, एकमेकाचे विचार एकमेकाबरोबर शेअर करतात. त्यामुळं अशा जोडप्याला संसारामध्ये शक्यतो कोणती अडचण येत नाही व विचारांची चांगली देवाणघेवाण केल्यामुळे दोघांनाही शरीर संबंध केल्यामुळे खूप बरं वाटतं. त्यामुळे मित्रांनो, शरीर संबंध रोज करत चला. जेव्हा जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस करत चला. तुम्हाला जर असं वाटत की स्ट्रेस लेवल कमी झाली पाहिजे, कोणते टेन्शन नकोय, अँझायटीचा त्रास नको व कॉन्फिडन्स हा एकदम पीकवर राहायला पाहिजे, तर शरीर संबंध करणं खूप गरजेचं आहे. जे लोक शरीर संबंध करत नाहीत त्यांची स्ट्रेस लेवल खूप हाय असते. ते सतत डिप्रेशन मध्ये असतात, घरामध्ये हमेशा किरकिरी राहतात. त्यामुळे शरीर संबंध करणे खूप गरजेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा. आपल्या शरीर संबंध का करू वाटतात तर त्याला कारण असतात आपले हार्मोन्स. पुरुषांमध्ये ज्यावेळेस टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन्स हे अति पिकला असतात त्यावेळेस त्याला शरीर संबंध केल्याशिवाय पर्याय राहत नाही किंवा हस्तमैथून केल्याशिवाय पर्याय राहत नाही. पण ज्यावेळेस माणूस लग्न करतो त्यावेळेस शरीर संबंध करण्यासाठी स्त्री असते. त्यामुळे तिच्याबरोबर शरीर संबंध केल्यानंतर हार्मोनल बॅलन्स हा पूर्णपणे चांगला राहतो. आणि तुम्हाला जर कायमचं जेवण राहायचं असेल तर तुमचा हार्मोनल बॅलन्स हा चांगला असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच स्ट्रेस, कॉन्फिडन्स व हार्मोन बॅलन्स हा
व्यवस्थित राहण्यासाठी शरीर संबंध करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, आपल्या शरीराची जी प्रतिकार शक्ती असते हे टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस पुरुष हा शरीर संबंध करतो त्यावेळेस त्याची प्रतिकार शक्ती ही हाय लेवलला असते. जर तुम्हाला असं वाटत असेल की आजारी पडायचं नाही, हातपाय गळायले नाही पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे, तर तुमची प्रतिकार शक्ती टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस पुरुष हा शरीर संबंध करतो त्यावेळेस त्याची प्रतिकार शक्ती ही खूप चांगली राहते. त्यालाच आपण इम्युनिटी म्हणतो. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, निसर्गाने आपल्याला शरीर संबंध करण्यासाठीच जन्माला घातलंय. म्हणजेच निसर्गासाठी पुरुषाला व स्त्रीला एकत्र आणणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांनी पुरुषाला व स्त्रीला जवान बनवलंय. ज्यावेळेस स्त्री तारुण्य वयामध्ये येते त्यावेळेस तिला शरीर संबंध करू वाटतात. ती पुरुषाकडे अट्रॅक्ट होते, पुरुष स्त्रीकडे अट्रॅक्ट होतो. ते एकमेकाशी बोलतात, पुढे जाऊन समाज त्यांचं लग्न लावतो, काही विवाहबाह्य संबंध ठेवतात, पण शरीर संबंध करतात. म्हणजेच एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाण्यासाठी शरीर संबंध करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, शरीर संबंध ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की ज्यांना शरीर संबंध करायला भेटत नाही ते अक्षरशः लोक वेडे बनून जातात. अक्षरशः ते लोक नको ते व्हिडिओ मोबाईलमध्ये पाहतात, अति प्रमाणामध्ये नको त्या गोष्टी करतात, त्यामुळे ते मानसिक रुग्ण होऊन जातात. जे जे लोक संसारामध्ये पडतात, ते जे लोक शरीर संबंध करतात, त्यांचे प्रत्येक गोष्ट ही कॉन्फिडेंटली होते. ते फ्रस्ट्रेशन पासून ते दूर राहतात. म्हणून शरीर संबंध एक अशी गोष्ट आहे की मित्रांनो करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही तरुण वयामध्ये येतात त्यावेळेस जेवढ्या प्रमाणामध्ये जेवढ्या लवकरात लवकर लग्न तुम्हाला होत असेल तर ते करून टाका. कारण योग्य वयात योग्य लग्न करणे खूप गरजेचं असतं. अनेक महाभाग 30 वयानंतर, 35 वयानंतर, 40 वर्षानंतर लग्न करतात. मग त्यांच्या संसाराला खूप उशीर होतो. त्यामुळे त्यांची मुलं लवकर हाताखाली येत नाहीत. वय वाढतं, त्यामुळं स्ट्रेस लेवल वाढते, कॉन्फिडन्स लेवल कमी होते. कारण की तरुणपणामध्ये जो कॉन्फिडन्स असतो तो म्हातारपणामध्ये नसतो. शरीराच्या हालचालीही कमी होतात, कॉन्फिडन्सही लो व्हायला लागतो, हार्मोन बॅलन्सही बिघडायला लागतो. त्यामुळं मुलगा होण्यासाठीही अडचण निर्माण होतात. त्यामुळे योग्य वयामध्ये लग्न हे खूप करणं गरजेचं आहे. मला आजच्या विषयातून एकच सांगायचं होतं की शरीर संबंध म्हणजे संभोग करणं हे किती गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, आशिष हॉस्पिटल नावे, मुक्काम पोस्ट नंबर जवळ या ठिकाणी एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मित्रांनो, मी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध डॉक्टर आहे. माझा दवाखाना भले छोटा आहे पण माझं नाव खूप मोठं आहे. तुम्हाला जर काही शरीर संबंधाविषयी अडचणी असेल, तुमच्या लिंगामध्ये ताकद येत नसेल, शीघ्रपतन त्रास असेल, त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये नैराश्य आलेलं असेल तर आता काळजी करू नका. मित्रांनो, कुठे उपचार घेऊ नका. तुम्ही कुठे गेल्यानंतर डॉक्टर लोक तुम्हाला लिंगात ताकद येण्यासाठी औषध देतात, त्या गोळ्यांनी मित्रांनो काही होत नाही. तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम झाला हे पहिल्यांदा शोधा आणि मग उपचार घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव डॉक्टर असा आहे की पूर्ण तपासण्या करून ट्रीटमेंट देतो. लिंगात ताकद येण्याच्या औषधाने कुणी बरं होत नाही, तात्पुरतं बरं वाटतं, परत जी आहे ती स्थिती चालू होते. पैसे वाया घालू नका मित्रांनो. आमच्या लाईनला खूप भोंदू डॉक्टर आहेत आणि ऑनलाईन उपचार करणारे भोंदू लोक आहेत. ते तुमच्या भावनेचा फायदा घेतात आणि तुमचा पैसा वाया जातो. जर तुम्ही कोणाला बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाला लाज वाटते. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो, विनाकारण कुठे पैसे घालू नका. या, उपचार घ्या आणि कायमस्वरूपी बरे होऊन जावा. स्क्रीनवर माझा फोन नंबर दिलेला आहे. माझे जे ज्युनियर डॉक्टर आहेत, म्हणजे असिस्टंट जे आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोला, अपॉइंटमेंट घ्या आणि माझ्याकडे फक्त एकदाच यायचे. मी तो तुम्हाला बरं करू शकणारच आहे. तुमचा माझा विश्वास असेल, या आणि बरे होऊन जावा. एकच शब्द देतो, तुमचे पैसे वाया जाणार नाही व तुम्हाला कायमचा गुण येऊन जाईल. रजा घेतो. नमस्कार.